नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज चैत्र कृष्ण षष्ठी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण, ब्रदरला दाखवला चाकूचा धाक आणि रुग्णालय, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची महापालिकेची मोहीम। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसेच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजन विचारे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्याला मतदार पुन्हा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील असा विश्वास राजन विचारे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी बोलताना व्यक्त केला। राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस्थळावरून भव्य रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। गेल्या 35 वर्षात ठाणे शहराचा 4 वेळा नगरसेवक, आमदार, महापौर आणि 2दा खासदार म्हणून आपल्याला ठाणेकरांनी काम करण्याची संधी दिली आहे। गेली 10 वर्ष केंद्र आणि राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून आपण विकास कामे केली आहेत। त्यामुळे आपल्याला मतदार पुन्हा काम करण्याची संधी देतील असा विश्वास राजन विचारे यांनी व्यक्त केला। गेल्या काही दिवसात उष्म्यामध्ये चांगलीच वाढ झाली असून ठाण्यात उष्माघाताचे 19 रुग्ण आढळले आहेत। गेले 2 दिवस ठाण्यामध्ये उष्णतेची लाट जाणवत असून त्याचा फटका लोकांना बसला आहे। ठाण्यामध्ये काल 42.6 LCS तापमानाची नोंद झाली आहे। आजही ठाण्यामध्ये कडक उष्मा जाणवत असून आज दुपारी 4 वाजेपर्यंत 41 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हवेत उष्णता वाढ झाल्यामुळे गरज असेल तेव्हाच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत। कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील आढावा महापालिका आयुक्त सौरव राव यांनी वाघळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला। त्यांनी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात। त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी। नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। तसेच महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरा मोहरा बदलणे आवश्यक आहे। म्हणूनच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली। इमारतींची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि निकास मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिन्याभरात बांधकाम विभागाने तयार करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले। नागरिकांना महापालिकेच्या वास्तूमध्ये यावेसे वाटले पाहिजे असेही ते म्हणाले। कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातल्या C1 या अति धोकादायक वर्गवारीतील 26 इमारती अजूनही व्याप्त आहेत। त्यात 178 कुटुंबे आणि 67 दुकाने आहे। यांचे निष्कासन करण्याकरता कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा, त्याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले। तत्पूर्वी परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केले। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेला रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली, तसेच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला। त्याच्या निषेधार्थ रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत कामबंद आंदोलन केले।
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली। पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाले। मात्र या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले। शनिवारी पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास 24 वर्षीय तरुणाला छाती दुखत असल्याने उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले। त्या रुग्णाला 5 वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित वॉर्डमध्ये दाखल केले। त्यानंतर काही वेळाने तो रुग्ण दगावला। रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच दारूच्या नशेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातल्या दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली। रुग्णालयातले वर्धक किरण पारधे यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला। हा प्रकार पहाटेच्या सुमाराला घडला। या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आक्रोश व्यक्त करत कामबंद आंदोलन पुकारले होते। तसेच यावेळी घोषणाबाजी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली। दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण आणि चाकूचा धाक दाखवल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले, तर रुग्णाचे नातेवाईक हे दारूच्या नशेत होते। पोलिसांनी या घटनेनंतर बंदोबस्त वाढविण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत ते कामावर रुजू झाले। कल्याण पूर्वेतल्या हनुमाननगर परिसरात एका भटक्या कुत्र्याने 12 जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे। यामध्ये 7 लहान मुलांचा समावेश आहे। त्यांच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कल्याणमध्ये करण्याच्या नावाखाली वयोवृद्ध आजोबांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेने फसला। कल्याण पूर्वेतल्या कोळसेवाडी परिसरात राहणारे 67 वर्षीय आजोबा जयराम जाधव हे त्यांची मुलगी आणि नातीसोबत राहतात। त्यांना रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या घराचे लाईट बिल भरले गेले नाही, त्वरित पैसे भरा, नाहीतर तुमचा वीज पुरवठा आत्ताच खंडित केला जाईल। घरात लहान मुलगी असल्याने जयराम जाधव हे घाबरले। लाईट नसेल तर अंधारात कशी काढणार या भीतीपोटी जाधव यांनी व्यक्तीला मी बिल भरण्यास तयार आहे, हे बिल कसे भरायचे ते सांगा असे सांगून समोरच्या व्यक्तीने 100 रुपये पाठवण्यास सांगितले। या दोघांचे संभाषण सुरू असताना जयराम जाधव यांच्या खात्यातून 1,44,000 रुपये गायब झाले। थोड्याच वेळात जयराम यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी जयराम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जयराम यांचे खाते गोठवले गेल्याने समोरची व्यक्ती पैसे काढू शकली नाही। पुढील प्रक्रिया करून जयराम जाधव यांना पोलिसांनी त्यांचे गेले पैसे परत केले। आयुष्याची कमाई चोरीला गेली होती, ती पुन्हा मिळाल्याने जयराम जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले। मात्र आपल्याला फोनवर कॉल कुठून येतो, कोण मेसेज करतो, तो काय सांगतो, या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये असे वारंवार आवाहन करून देखील नागरिक बळी पडतात। ही दुर्दैवी बाब आहे, याकडे पोलिसांनी लक्ष वेधले आहे। ओबीसी बहुजन पार्टीकडनं मल्लिकार्जुन पुजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये
यांच्याकडे मल्लिकार्जुन साहेबांना पुजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली हा ओबीसींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी बहुजन पार्टीचे मल्लिकार्जुन पुजारे यांनी दिली आहे. थायरॉइड ग्रंथी या एखाद्या बॅटरीप्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असल्या तरी त्यांची अकस्मात वाढणे ही धोक्याची घंटा असते. खासगी रुग्णालयात थायरॉइड शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या गळ्याखाली वाढलेल्या थायरॉइड ग्रंथीची गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या सुनंदा पाटील वय वर्षे 64 या महिलेच्या गळ्यावर थायरॉइडची गाठ तयार झाली होती. खासगी रुग्णालयातला खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे सुनंदा यांच्या कुटुंबियांनी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याचे ठरवले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरेन महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा यांची थायरॉइड ग्रंथीची 1.5 तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याची माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली. थायरॉइड ही शरीरातल्या गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची ग्रंथी असते, ज्यातनं काही संप्रेरके स्रोतात. मेंदू, हृदय, स्नायू आणि इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवत असते. मात्र अतिरिक्त वाढलेल्या ग्रंथीचा त्रास सुनंदा यांना झाला होता. रुग्णालयातल्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून ही थायरॉइडची गाठ काढून टाकली आहे. ही शस्त्रक्रिया करण्याकरता सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर सोनल चव्हाण आणि डॉक्टर प्रतीक विश्वास यांच्यासह अनेस्थिसिओलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका महांगडे आणि डॉक्टर रुपाली यादव आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. थायरॉइडचे संप्रेरके शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात होतात, या हृदयाचे ठोके कमी जास्त होतात, परिणामी हृदयविकार उद्भवू शकतात. थायरॉइडचे निदान वेळेवर नाही तर काही वेळा मेंदूचे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे सोडियमची पातळी खालवून रुग्ण कोमात जाऊ शकतो. भारतात 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. वेळेत उपचार केले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो. मोगरा महोत्सवानिमित्त 50,000 मोगऱ्यांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीला पुष्पनैवेद्य करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रूप डोळ्यामध्ये साठवण्याकरता मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान आणि पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रूप अधिकच मनोहारी दिसत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमर केदारी आदी उपस्थित होते. 2 दिवसांपासून पुष्पसजावटी तयारी तब्बल 250 महिला आणि 100 पुरुष कारागीर करत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 3,500 किलो गुलछडी, 800 किलो झेंडू, 120 किलो कन्हेर, 1 लाख गुलाब, 70,000 चाफा, 100 कमळे, 1 लाख लिली, जाई, जुई आणि जास्वंद अशा अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये चिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. जिल्हा रुग्णालयात रुग्ण जगावल्याने नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण, बर्दरदा दाखवला चाकूचा धाक आणि रुग्णालय, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची महापालिकेची मोहीम. यावर ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.